गणित दिलेलं बघा. आघाडीत बसून एक व्यक्ती इलेक्ट्रिक खांबाची संख्या मोजते आहे. 2 खांबातील अंतर 50 मीटर आहे आणि त्या आघाडीचा वेग ताशी 40 किलोमीटर आहे. तर 5601 म्हणजे 5601 खांब मोजण्यासाठी किती तास लागतील असा प्रश्न आहे. मग सर्वप्रथम मी ह्याची ट्रिक सांगतो. 2 खांबातील अंतर दिलेले आहे, ठीक आहे, आणि खांब दिलेले आहेत 5601. तर त्याच्यामधून 1 वजा करा म्हणजे 5600 गुणीला 2 खांबातील अंतर 50 भागीला वेग. अंतर हे टोटल अंतर झालं भागीला वेग, आणि हे मीटरमध्ये आहे, ह्याला किलोमीटरमध्ये कन्वर्ट करण्यासाठी 1000ने भाग द्या. तर इथे किती येणार आहे? 4ने इथे भाग दिला तर 4 10 40, 14 चोक 56, 14 पंचे 70, 70 भागीला 10 किती येते? 7 तास. ऑप्शन क्रमांक 1 हे तुमचं उत्तर आहे. ठीक आहे, आता कन्सेप्ट समजून घेऊ याचा मागचा काय आहे. आणि प्रत्येक वेळेस ज्यावेळेस खांब दिलेले असतील आणि 2 याचं अंतर दिलेलं असेल, नेहमी लक्षात ठेवा की 1 त्याच्यातून वजाच करायचा आणि मग जे अंतर दिलेलं आहे त्याने गुणायचं. त्याच्या मागचं कारण बघा. समजा 2 खांब दिलेले आहेत आपल्याला, ह्याच्यामध्ये अंतर आहे 50 मीटर. मी अजून एक खांब वाढवला, तिसरा खांब केला, हा 1, हा 2, हा 3, इथे 50 मीटर. पण 3 खांब असताना आपण काय करतो? आपण करणार डायरेक्ट 50ने गुणणार याला, म्हणजे ते किती येणार? 150. पण बघायला गेलं तर इथे 50 100, 50 आणि 50 100 आहे. समजा मी चौथा खांब अजून घेतला तर काय करणार? अजून 50 मीटरचं अंतर वाढेल, म्हणजे एकूण अंतर होणार आहे 150. पण आपण काय करतो? इथे काय करायचं? 50ने गुणतो, डायरेक्ट 200 येऊ शकतं. तसं न करता समजा 5वा खांब घेतला तर आपण काय करायचं? वजा 1 करायचा गुणीला 50. आता इथे अंतर किती झालं? 50 50 50 50, 5 खांबामधील अंतर एकूण 200 मीटर झालेलं आहे या सगळ्यांची बेरीज केली तर. मग सोपी पद्धत काय की जेवढे खांब दिलेले आहेत त्याच्यातून 1 वजा करा, जे उत्तर येईल त्या 2 खांबातील अंतराने त्याला गुणा, म्हणजेच किती येणार आहे? 200 मीटर. ठीक आहे, मग सेम कन्सेप्ट हा 5601 जरी खांब झाले, किती खांब वाढू द्या, त्याच्यामधून 1 खांब वजा केला की आता ज्या 2 खांबामधील अंतर राहणार आहे त्याला फक्त ह्याने गुणा, तुमचं एकूण अंतर भेटणार आहे. एकूण अंतर त्या आगगाडीत बसलेल्या माणसाला मोजावं, म्हणजे क्रॉस करावं लागलेलं. म्हणजे आता तो माणूस समजा ह्या आगगाडीत कुठेतरी बसलेला आहे इथे, ठीक आहे. हा इथे आला, याने मोजत गेला मोजत गेला मोजत गेला, ह्याला पूर्ण अंतर पार करायला किती अंतर लागलेलं असेल? तर हे 5600 गुणीला 50 मीटर एवढं काय झालं त्याच्यासाठी? एकूण अंतर झालं. एकूण अंतर किती आलं? 5600 गुणीला 50 मीटर. ठीक आहे, हे अंतर झालं. मी जशाला तसंच ठेवतो, कारण कॅल्क्युलेशन करून उगा डोक्याला त्रास करून घेण्यात काही अर्थ नाही आहे. आपल्याला मार्क नाही घ्यायचे या स्टेपचे, ठीक आहे, आपल्याला उत्तर बरोबर काढायचं आहे. मग अंतर एक फॉर्म्युला आहे, अंतर बरोबर वेग गुणीला वेळ. हा 3 अक्षरी शब्द आहे, हे 2 अक्षरी शब्द आहेत, वेग गुणीला वेळ. नेहमी लक्षात ठेवा. आता तुम्हाला वेळ विचारलेली आहे, ते पण तासामध्ये. तर वेळ जशाला तसा, हा जो वेग आहे इथला, हा जर तिकडे पाठवला, इथे गुणाकारात आहे, तिकडे भागाकारात जात असतो. मग अंतर तुम्ही काढलं की 5600 गुणीला 50 मीटर. मीटर लिहिणं गरजेचं आहे. वेग आहे तुमचा 40 किलोमीटर प्रति तास. किलोमीटर प्रति तास. आता हा मीटरमध्ये आहे, हा किलोमीटरमध्ये आहे. तुम्हाला जो वेळ काढायचा आहे तो तासामध्ये आहे. मग हे किलोमीटर आहे, तर ह्याला पण तुम्हाला किलोमीटर करावं लागेल. मग आपल्याला माहिती आहे की 1000 मीटर बरोबर 1 किलोमीटर असतं. मग 1 किलोमीटर बरोबर 1000 मीटर म्हणू शकता. मग 1000 मीटर ह्याने काय करायचं? ह्याला फक्त 1000ने भाग द्यायचा. मग ह्याला 1000ने भाग दिला तर हा मीटर जो आहे ऑटोमॅटिक किलोमीटर होतो. मग हे 2 शून्य कटले, हा एक 3 शून्य कटले, तर इथले 3 शून्य कटतात. ठीक आहे, मग हा किलोमीटर कॅन्सल होतो आणि हा जो तास आहे हा ऑटोमॅटिक वरती जातो. मग आता ह्याचं जे काही उत्तर येणार आहे 56 गुणीला 5 छेदामध्ये 40, हे तासामध्ये असेल नेहमी. 5 एक 5, 5 8 40, 8 एक 8, 8 7 56. कसंही केलं तरी एकच उत्तर येणार आहे, ते म्हणजे 7 तास. इथे तुम्ही असंही कॅल्क्युलेशन केलं तरी तेच उत्तर येणार होतं. हा आपला टेलिग्राम ग्रुप आहे, बिंदास तुमचे प्रश्न पाठवा. ही आपली 59ची मेंबरशिप आहे, मंथली आहे, आणि ह्याच्यामध्ये एक ऑटोपेचा ऑप्शन आहे, तो कृपया करून कॅन्सल करावा. आपलं एक व्हॉट्सअप चॅनलसुद्धा आहे. धन्यवाद.